तर धुळे रोकड प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील दखल घेतलेली आहे। विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी 5 कोटी ठेवल्याचा गोटेंनी आरोप केला होता। बाकी लोक फरार आहेत। आता फक्त अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले आहेत का ते पाहावं लागेल। आता सगळे काखावर करतील, तो मी नव्हेच, पण हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले। आम्ही काही त्यांचे आरोप काही पाहिले नाहीत, वाचले नाहीत आणि त्यांना असे आरोप करायची सवय, त्यांना ते आरोप करून द्या, आम्ही आमचं काम करतोय। चला, धन्यवाद। परंतु जी खोली जी होती ती आपल्या पीएच्या नावाने होती। अजिबात नाही, सर्व खोटं येते। माझ्या पीएच्या नावाने खोली नव्हतीच ती। कसं बघता तुम्ही की समिती दौऱ्याला आणि त्यातून सगळे पैसे सापडतात, काय षडयंत्र वाटतं की काय वाटतं तुम्हाला? हा प्लॅन असू शकता, प्लॅन केलेला आहे, प्लॅन केलेलं सर्व आहे आणि त्यामुळे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे। 100% प्लॅन केलेला विषय।